आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं मी निघू आता. आओ थांबा ना, जेवूनच जा. नको, मामी एकट्याच आहेत घरी, मी जाते. आणि सरू थांबते की इथं. पाटल्या संध्याकाळी सावीला पण पाठवून देते, म्हणजे छान चौघांचा गप्पामध्ये छान वेळ जाईल. चालेल, पाठवा. चला निघू. हो या चल. काय हो, झोपला नाही का तू? नाही ग, कुठली झोप येते. बरोबर आहे म्हणा, घरात एवढं महाभारत चाललंय, कुठून झोप येणार तुम्हाला? पण काय होजी, तुम्हाला काय घडलं ते आठवतंय का? अगं होय, आठवलंय की. माझ्यामुळे लई गडबड झाली. मंगलनं सांगितलं मला धनंजयला गोळी लागली म्हणून. आता बरं आहे काय ग? तू गेलतीस काय त्याला दवाखान्यात बघायला? मला पण जायचं होतं, पण माझ्या तब्येतीकडे बघून का नाही मीच नको म्हणलं, सगळ्यासनी त्रास नको. पण त्या बिचाऱ्यानं सरूचा जीव वाचवला ग. देव त्याचं भलं करो. हो हो, सगळं नीट आहे. उलट आता सुंदरी आणि धनंजयचं लग्न लावायचं म्हणतायत ना. अगं मग चांगलं आहे की. लय दिवसापासून सगळ्यांच्या मनात आहे ते. आता तरी माझ्या पोरगीच्या पदरात सुख पडू दे. पहिला संसार फसला, पण आता देवानं भरभरून सुख द्यावं माझ्या पोरीला. पण आजी, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कोणती ग? त्या आदित्य बरोबरच्या लग्नाच्या वेळी आपण पत्रिकाच नव्हती बघितली ना, कुंडली. म्हणजे आम्ही नाही आणि तुम्ही पण नाही, त्यामुळेच तर सगळा सत्यानाश झाला. आता यावेळी तसं नको व्हायला. आपण हे सगळं सुंदरीच्या सुखासाठीच करतोय की नाही? मग एकदा दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकूनच पितो. बरोबर बोलते ना मी? शशी, अगं हे माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. आजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही मंगलताईंशी बोला. त्यांना म्हणावं धोका नको पत्करू. पत्रिका नाही बघितली आणि पुन्हा तसंच झालं तर झेपणार आहे का आपल्याला? कशाला विषयाची परीक्षा बघायची म्हणते मी. अरे अहो, या ग्रह गोलांसमोर आपण माणसं म्हणजे धुळीची कण हो. काळजी तर घ्यायलाच हवी ना आपण. हे बघा, घरातले येऊन तुम्हाला लग्न बाबतीत काहीच सांगणार नाही आणि सगळ्यांना वाटते तुम्ही आजारी आहात. पण मला समजा माहितीये तुम्हीच हे सगळं नीट सांभाळू शकता. तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही काय करा, आपणहून उशे काढा. ते आपण हॉस्पिटलमध्ये बोलत होतो त्याचं उत्तर आय मीन ते जरा तुम्ही क्लिअर काही सांगितलं असतं तर मग बरं झालं असतं. नाही ठीक आहे, हरकत नाही, ते राहू द्या. तुम्ही गुलाबजाम घ्या. ऍक्च्युली काय ना, आईंनी केलेत, त्यांना आनंद झाला ना, गुलाबजाम बनवतात. घ्या ना तुम्ही गुलाबजाम, घ्या ना, हे घ्या. अरुण, सावी, तुम्ही बाहेर जाऊन ते फुटबॉल खेळा ना. आधी तुम्ही घ्या ना गुलाबजामुन. दोघांनी. हो, तुम्ही घ्या ना प्लीज. सावी, तुला माहिती का, माझी आजी आणि तुझी आजी आपल्या आई बाबांचं लग्न लावणार आहे. तू पण माझ्या आईला आई म्हणू शकतोस आणि तू माझ्या बाबांना बाबा. अरे पण माझी आई माझे बाबा असं का म्हणायचंय? ते तर दोघांचे आई बाबा आहेत ना. आपण दोघं एकाच घरात लावू, मग आई बाबांचं लग्न. वाव. आणि मग आपल्याला जितकं पाहिजे तितकं खेळता येईल आणि मग आपल्या दोघांची खेळी मिक्स.
ते घरातलं वातावरण कसं एकदम छान उत्साही आणि असं पॉझिटिव्ह झालंय ना. आई बाबा बाबा मी तुमचा फोन घेऊ का? आपण चौघांनी सेल्फी काढूया. देतो. आई स्माइल. हेलो सर, मैं एम्बुलेंस लेकर आया हूँ, आप जल्दी आ जाइए. मंगल कुठं गेलतीस? आणि सावी सरू कुठं राहिल्या? अहो आम्ही धनंजयच्या घरी गेलो होतो, त्या दोघी थांबल्या तिथं, मी आले पुढे निघून. आता रात्री कशा लोकांच्या घरला जायचं? हो मामी, ते पण आता सरूच घर आहे की, आता लग्न ठरतंय ना. ठरतंय ठरलं नाही, लग्न झाल्यावर काय करायचं ते करा म्हणा, पण आता घाई नाही करायची. मामी मला सांगा, त्या दोघांचं लग्न जुळावं म्हणून आपणच किती प्रयत्न केले का नाही? आणि आता ती दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेत, तर आता मधूनच काय काढले तुम्ही? मंगल, अगं मी घाबरले ग बाई. अगं तुला कळलं तर तू बी घाबरशील. घाबरायला असं झालंय काय? पत्रिका पत्रिका मंगल, पत्रिका कुंडली. धनंजय आणि सरूची कुंडली जमती की नाही हे कुठं बघितलंय आपण? अगं बाई, बघ बाई, अतिथीच्या वेळेला आपण कुंडली बघितली नाही, आणि बघितलंच ना काय झालंय ते सगळं माती झालं. अगं बाई मामी, खरंच काय की हो तुमचं हे? मंगल, मागच्या वेळेला चूक झाली बाई, परत तीच आता चूक नको व्हायला. हे बघ, कुंडलीत काय गडबड असेल तर आपल्या सरूला आपणच इलिगल बांधकामं पाडली, तिला जेलमध्ये टाकलं, तर तिचा माज काय कमी होत नाहीये. असं वाटतं ना सरळ जावं आणि तिचं एन्काउंटर. नाही धनंजय, आपण जर असं केलं तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक राहिला? जे काही करायचे ते कायद्यानेच, सिस्टीम मध्ये राहा. सिस्टम मध्ये आपले सहकारी तिला सपोर्ट करतायत. तेच तर आहे ना, आपली लढाई आतल्यांशी आहे आणि बाहेरच्यांशी. म्हणून तर राग येतोय. तिच्यानं सगळ्या कामाला संपवायचंय मला, आणि आता तर त्या साहेबने तुम्हाला आणि सावीला त्रास दिलाय. राग येतोय ना तिचा. तिला हेच हवंय धनंजय, आपण रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करावं आणि त्याचाच फायदा तिने घ्यावा. एवढा जर विचार करत राहिलो ना आपण, तर कधी काहीच होणार नाहीये. तुम्ही कलेक्टर झालात म्हणून ऍटलीस्ट माझी फाईल तरी पुढे सरकली. मी काय म्हणते, आपण वेगळं काहीतरी बोलूयात का? आय एम सॉरी. बोला तुम्ही. मी मला माहित नाही काय बोलायचं ते. मी एवढ्या अकॅडमी मधनं सगळं शिकून आलो, पण हे सगळ्या काही गोष्टी शिकवल्याच नाहीये, त्यामुळे मलाही काही आयडिया नाहीये काय बोलायचं. अरे बापरे, म्हणजे आपण दोघेही कच्चेच राहिलो. एकमेकांबद्दल जो विचार करतोय तो बरोबर आहे ना? हे घ्या गुरुजी. हा.
बोला, काय समस्या आहे? नाही, शुभ कार्य करायचं योजलं आहे. लग्नासाठी ही पत्रिका बघायची होती. माझी मुलगी सुंदरी आणि ह्यांचा जावई धनंजय, ह्या दोघांचं पण दुसरं लग्न आहे. गुरुजी, माझ्याकडे धनंजयची पत्रिका नाहीये, पण जन्मस्थान आणि जन्मतारीख आहे. चालेल ना? हो हो चालेल. बरं का साधनाताई, गुरुजींची ख्याती खूप मोठी आहे बरं. त्यांच्या तोंडातनं जो शब्द बाहेर पडेल तो कधीही खोटा ठरत नाही. आपलं नशीब की माझी मंदिरात भेट झाली त्यांची. हे बघा तुम्ही घाबरू नका. तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे, कारण पहिल्या अनुभवामुळे तुम्ही पोहायला गेलात. आपल्याला समजलेला माणूस जेव्हा विश्वासघात करतो ना, तेव्हा जगावरचा विश्वास उडतो. पण म्हणून तुम्ही वर्तमानात राहून भूतकाळाचा विचार करत भविष्य ठरवू नका. सुंदर, आय प्रॉमिस, तुमचा पहिला अनुभव जितका वाईट होता ना, तितकाच दुसरा अनुभव खूप सुंदर असणार आहे. फक्त विश्वासावरचा विश्वास उडू देऊ नका. तो वाटला म्हणून इथपर्यंत आली. आणि माझी खात्री आहे की आपण सावी आणि आरोह मध्ये कधी भेद करणार नाही. ही जन्मवेळ, ही सुंदरीची पत्रिका. संकट आहे हो. संकट? कसलं संकट? पहिली गोष्ट म्हणजे दोघांवरती फार मोठं संकट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदरीच्या पत्रिकेत दोष आहे. आणि जर का लग्न झालंच तर दोघांचा मृत्यू हा निश्चित आहे. अरे देवा. आणि जर यांच्या प्राणाशी खेळायचंच असेल तर यांचं लग्न करा. आपण आपल्या मुलांसाठीच लग्न करतोय, हो ना? अर्थात. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? तुम्ही सांगा, आपण त्यावरती सोल्युशन शोधूया. म्हणजे जे काय असेल ते तुम्ही बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, गेली कित्येक वर्ष घरून खूप प्रेशर होतं की लग्न कर. मी त्यांना निक्षून सांगितलं होतं की मला लग्न नाही करायचं कुठल्याही परिस्थितीत. पण आता मला लग्न करायचंय असं सांगितल्यावर अर्थात आईला आनंद होईलच, पण आदित्यच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांना जरा वाईट वाटेलच. कसं आहे ना धनंजय, आदित्यनं माझा बायको म्हणून जरी मान राखला नसला ना तरी सासूबाईंनी सून म्हणून मला खूप मान दिलाय. म्हणजे आदित्यचं सत्य जेव्हा कळलं होतं ना, तेव्हा त्या आदित्यच्या नाही माझ्या पाठीशी उभं राहिल्या होत्या. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्यांचे अंत्यसंस्कार आदित्यला नाही, मला करायला दिले होते. काय? अहो तुम्ही काय सांगताय? असं धाडस खरंच खूप दुर्मिळ आहे. पण त्या जर सत्याच्या बाजूने इतक्या ठामपणे उभ्या असतील तर नक्कीच आपल्या लग्नाला ते पाठिंबा देतीलच. कारण तुम्ही सुखी व्हावं असंच वाटत असणार त्यांना. म्हणूनच मला असं वाटतं की त्यांची परवानगी घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट धनंजय. हो बोला, तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, आता सध्या तरी आई गावी एकट्याच असतात, पण जर उद्या वेळ आली तर
तर मग आपण त्यांचा माझ्या आईचा जसं सांभाळ केला असता ना तसंच करू. डोंट वरी. थँक्यू. मग कसं करायचं? कारण मला वाटतंय आपण लग्न करावं असंच आपल्या घरच्यांनाही वाटतंय. तुम्हाला जर भीती वाटत असेल ना तर मग मला सांगा, मी येतो, मी सांगतो त्यांना. आपण दोघं मिळून सांगूया हवं तर. नाही नाही, भीती वगैरे नाही. उलट घरच्यांना आनंदच होईल. त्यांना हे सगळं कळलंही असेल, म्हणजे अंदाजही आला असेल. पण तर लग्नात होऊ नये. ठीक आहे, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही हा निर्णय नक्कीच काहीतरी विचार करून घेतला असेल. ठीक आहे, यापुढे लग्नाचा विषय बंद. धनंजय, नाही हे बघा, तुम्ही प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. मला वाटलं होतं या लग्नामुळे 2 कुटुंब एकत्र येतील, 2 मुलं एकत्र येतील, पण नाही, असं काहीच घडलं नाही. सवय मला आता सवय झाली आहे. जी व्यक्ती मला मनापासून आवडते ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो, ती माझ्यापासून दूर जाते. पण मला ना एक गोष्ट विचारायची. आजी, मला सांगा, मी इतका वाईट आहे का हो की तुम्ही अचानक माझ्याशी बोलायचं बंद केलं? मी रोज यायचो ना तुमच्या घरी, तेव्हा तुम्ही कसे वागायचे, कसे माझ्याशी आपुलकीने बोलायचे, ते काय राहिलंच नाही. पण मला सांगा, नेमकं असं काय घडलं की तुम्ही मला इतकं लांब केलं? नाही रे लेकरा, खरंच लई चांगला मुलगा आहे. तुझ्याबद्दल आमच्या मनात कसली बी शंका नाही. पण काय? पण पत्रिकात असं लिहिलंय की तुमचं दोघांचं लगीन झालं तर तुमच्यावर संकट येतील, तुमच्या जीवावर बेतल, म्हणून हे सगळं करायला लागले. म्हणून तुम्ही घाबरलात? ठीक आहे, पण मला एक सांगा, तुमच्या मनात नव्हतं का की आमचं लग्न व्हावं म्हणून? हे बघा, तुम्हाला आणि सुंदरीला माझ्याहून चांगला मुलगा मिळेल, त्यांची पत्रिकाही जुळेल, पण तुम्हाला खात्री आहे का की त्यांचं लग्न यशस्वी होईल म्हणून? हे बघा, मी हे सगळं तुमच्याशी बोलतोय ह्यासाठी नाही की तुमची मनं बदलावी, आणि मला अपेक्षाही नाहीये की तुमची मनं बदलावी म्हणून. पण मला वाटलं होतं या लग्नामुळे 2 कुटुंब एकत्र येतील, माझ्या आयुष्यात नव्याने प्रेम येईल, आरोहला आईची माया मिळेल. पण मी समजतो कदाचित हे माझ्या आणि आरोहच्या नशिबातच नाही. नका हो धनंजय, असं काही बोलू. तुमच्या ह्या शब्दांनी माझ्या काळजाला घर पडतात हो. पण मी काय आणि कसं सांगू, माझे मलाच कळत नाहीये. आई, काय चुकीचं बोलतात ग धनंजय? तुम्हाला असं वाटतं ना आमची इच्छा होऊ नये? ठीक आहे, मला ते मान्य आहे. पण त्याआधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जेव्हा आम्हाला एकमेकांबद्दल काहीच वाटत नव्हतं, तेव्हा आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का केला? का केली धडपड? आणि त्यावेळी बघितली होती तुम्ही पत्रिका. तुला जेव्हा धनंजय जावई म्हणून आवडले होते, त्यावेळी बघितली होतीस तू पत्रिका आई? परत एवढं सगळं करून तुमच्या या धडपडीला यश येतंय. आम्ही
एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय तर तुम्हाला आता सगळं काही पत्रिकेच्या भरोश्यावरती सोडायचंय. आणि एक गोष्ट खरं खरं सांगायची, धनंजयने जेव्हा माझ्यावरची गोळी स्वतःवर झेलली होती तेव्हा बघितली होतीस पत्रिका का मुहूर्त? सांग ना, तुम्ही सगळेजण आता त्यांना थांबवताय. जेव्हा माझ्यावरची गोळी त्यांनी स्वतःवर झेलली तेव्हा का नाही थांबवलं त्यांना? नाही, बरोबर. मला असं वाटतंय या सगळ्यात ना धनंजयची चूक आहे. माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं हे चूक. सावीला स्वतःच्या मुलीसारखं जपलं हे चूक. माझ्या घरच्यांना स्वतःचं कुटुंब मानलं हे चूक. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझा जीव वाचवला हे चूक. चुकलो ग आम्ही, घाबरलो होतो ग धनंजय. म्हटलं मला माफ कर ग धनंजय. आई चुकली आई नाही, आई प्लीज, हे बघा तुम्ही प्लीज हात जोडू नका. अहो, मोठ्यांनी फक्त आशीर्वाद द्यायला हात पुढे करायचे. धनंजय, अहो नका असं बोलू, मला आणखी माझ्या स्वतःचीच लाज वाटते. धनंजय ऐका ना, त्यात मंगलची काय बी चूक नाही. मीच हिच्या डोक्यात खूळ घातलं. मलाच कुठली दुर्बुद्धी सुचली कोणास ठाऊक. आजी, अगं काय बोलतेस तू? अगं खरंच आम्ही लय चुकलो. सोन्यासारखं तुला मुलगा मिळाला, सावीला एक जबाबदार आणि प्रेमळ बाबा मिळाला. मी त्या कुठल्या भविष्यवाल्याच्या नादी लागून तुमच्या लग्नात खोडा घालत होते. पण काही जरी झालं ना तरी आता हे लग्न होणार म्हणजे होणार. सरी, माफ कर ग मला. भीतीपोटी तुझ्या सुखाच्या आड आलो ग आम्ही. माफ करशील ना मला? अहो, ज्योतिषाच्या सांगण्यावरून निर्णय नाही बदलला, तर त्या दोघांची मनं जुळतायत म्हणून हा निर्णय बदललाय. आणि आता लग्न ठरवतोय आपण. मुलांना त्यांच्या सुखापासून लांब ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? घाबरलो होतो म्हणून रोखलं, नाहीतर आपल्या सगळ्याच्या मनात होतच की हे लग्न व्हावं म्हणून, नाही का? पटतंय ना तुम्हाला? साधनाताई, तुम्ही नाराज आहात का? अहो, इतकी गोड बातमी दिल्यावर कुणी रागवेल का? मला खूप खूप आनंद झालाय. काय सावी, करायची ना मग तयारी आईच्या लग्नाची? बाबांच्या लग्नाची पण. काय आई सारखं सारखं का कॉल करतेस? अरे करू नको तर काय करू आदित्य? कालपासून सांगते तुला घाई करायला हवी, पण तू काही हालचालच करत नाहीस.
कधी येणार आहेस इथे तू? नाही येतो मी, मला थोडा वेळ दे. आणखी किती वेळ आदित्य? अरे लग्न लागून जाईल त्यांचं. ज्योतिषी प्रकरणावर पण मात केली त्यांनी, लग्न पक्क झालंय आणि 4-5 दिवसात लग्न सुद्धा होऊ शकतं असाच रागरंग दिसतोय. त्याचीच बोलणी करायला गेलेत सगळे. तू ताबडतोब ये ना आदित्य. आता मी काय करायचं हे दुसरे शिकवणार आहेत का मला? आता पुन्हा कॉल करू नको, एकदा येतोय सांगितलं ना. आता व्याप आहे तिकडे मला. अरे आधी काय रे चिंगम, केव्हा करतोस आईची इच्छा पूर्ण? हा, तुझा काय संबंध आहे? कारण साहेबांची आणि तुझ्या आईची इच्छा एकच. आणि लवकर काम कर, नाहीतर तुझी अनु साहेबांच्या तावडीचा माहिती आहे ना. नाही केलं तर ती सरळ जाईल ढगात. चिल यार, चिल कर जरा. हे बघ आधी, हे बघ, हे बघ, बघ तू. तिला हेच वाटतंय की अंकितनी तिला बांधून ठेवलंय. लवकर काम करायचं काय, नाही तर तिला सांगीनच की तू कोण आहेस आणि त्या शॉक मध्ये ती मरून जाईल. आणि जर नाही मिली ना तर आमची साहेबच तिचा गेम करतील. मंगलताई म्हणजे काय बोलावं खरंच कळण झालंय बघ. म्हणजे आपली सुंदरी कलेक्टर झालती का नाही, तेव्हा जेवढा आनंद झालता ना मला, त्याच्यापेक्षा बी जास्त आनंद झालाय बघ मला आता. म्हणजे मी देवाचे किती आभार मानून कसे मानून मला कळण झालंय. आपल्या सुंदरीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला का नाही, लई लई भाग्याची गोष्ट आहे बघ. वय खरंय बघ, म्हणजे जी काय अंधेर ज्या नशिबात आली का नाही ती माझ्यामुळे आली आहे. पण आता तू बातमी सांगितलीस नाही, माझ्या काळजावरचं वजन हलकं झालं बघ. पण मंगलताई मला बरं का तुझा राग आलाय बरं का. म्हणजे गोष्ट सुपारी फोडण्यापर्यंत गेली आणि तू आता कळवतोय मला. अगं येणारच की, लेक आहे माझी. अरे पण हाय कुठं ती, ते संगत किती दिवस झालं बोललोच नाही. हाय की मामीन बरोबर बसली. तरू देते हा, थांबा. उमा, ए उमा, काय हो, काय झालं? आणि कुणाशी बोलत होतात? वळीक बरं काय बातमी असेल? बातमी नाही बा माहिती, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय काहीतरी जबरदस्त बातमी आहे. अगं वय हाय जबरदस्त बातमी. अगं आपल्या सुंदरीचं लगीन ठरलंय, ती काय मंगलताईशी बोलतोय मी. काय? अहो काय सांगताय काय? अगं स्वरूप बघ की फोन कोणाचा आहे. ना नाही हो का? बोल. मामा, सरू अगं किती गोड हसते, त्यावरनच कळतंय समजा तुझ्या मनासारखं होतंय बघ. सुंदरी अभिनंदन बर का. म्हणजे आमचे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच आहेत ग. पण तुझं हे लगीन एखादे नक्की यशस्वी होणार बघ. हो ग हो, अगदी खरंय. मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही आता मला शुभेच्छा व्हिडिओ कॉलवरूनच देणार आहे का? इथे नाही येणार माझ्याकडं? अगं नाही नाही येणार की. न येऊन सांगतोयस कुणाला? आला नाही तर ह्या मामीचं धप्पाट खाशील. तेवढं करे बरं का मामे. बरं मामे, तुला इकडून काय आणायचंय का? नाही नाही, आता आम्ही सामान बांधायला घेणार का नाही म्हणून विचारतोय. होय घ्यायलाच पाहिजे, पण माझं खास पार्सल उमार माझी, तिला घेऊन यायलाच लागतंय तिला. बाकी काय घ्यायचं नाही ते तुमचं तुम्ही बघा. हा? पण उमाला विसरू नकोस. सरू उद्या भेटूयात बर का. म्हणजे तुझ्या तोंडून तुमची लव्ह स्टोरी मला ऐकायची बर का, अगदी डिटेल. वाई ये लवकर. बर आता ठेवते फोन. आणि हा फोन ठेवताना काय म्हणतात का? हा लव यू. चल ठेवते. आता महादेव आणि उमा आले की नाही
घर कसं आनंदानं भरल्यासारखं वाटेल बघ. महादेव म्हणजे माझ्या श्रीकांतच्या रूपातच येऊन आशीर्वाद देणार बघ. चालली बाई माझी लेक सासरे. एवढी सोन्यासारखी माझी लेक. आदर आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही डोक्यातून अपराधी असल्याची भावना काढून टाका. मामा, खरंच सांगतो, मी सुंदरीची खूप काळजी घे. आणि काय? आणि मामा, मी तुम्हाला खोटं खोटं काही सांगणार नाही सांगणार तुम्हाला की मी सुंदरीवरती कधीच संकट येऊ देणार नाही म्हणून. मामा, हो आमचं फील्डच तसं, आमची कामच तशी आहेत. पण एक नक्कीच सांगू शकतो की सुंदरीवरती जर कधी संकट आलंच तर तिचा हात धरून सामोरं जाईल, आणि त्याहून जास्त तिची ढाल म्हणून उभा राहील. आणि हा शब्द आहे माझा. नाना, तुमचे चेहरे एवढे गंभीर का दिसतात? सुंदरे, तुझी चॉईस आहे का नाही एकदम परफेक्ट आहे बघ. धनंजयरावांसारखा जोडीदार आहे का नाही तुला दुसरा कोणी बी मिळणार नसता. माझी ह्या लग्नाला मंजुरी आहे. चॉकलेट कशाबद्दल? अरे आमच्या आई बाबांचं लग्न होणार आहे ना. आई बाबाचं लग्न कधी होत असतं का? आधी त्यांचं लग्न होतं मग ते आई बाबा बनतात. अरे ते नाही माहित, पण जसं काकाचं काकीशी होतं, मामाचं मामीशी होतं, दादाचं बहिणीशी होतं, तसंच माझ्या आईचं लग्न आमच्या बाबांशी होणार आहे. आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत. हो, आता माझ्या बहिणीशी नीट वागायचं, नाहीतर काय. धर तुझं चॉकलेट. तुम्हाला कोणतरी फसवतंय. आरोचे बाबा आरोचेच बाबा असणार आणि सावीची आई सावीची आईच असणार. ते तुम्हा दोघांची आई बाबा नाही होऊ शकत. नाही, सुंदरी आईने मला प्रॉमिस केलंय ती माझी आई होणार आहे. आणि धनंजय काकांनी मला प्रॉमिस केलंय की ते पण माझे बाबा होणार आहेत. असं काय होत नसतं. कोणतरी तुम्हाला गंडवलंय. तू असं कसं बोलतोस रे? हो बाळा, काय चाललंय तुमचं? काय दंगा मस्ती आहे? चला बसा आपापल्या जागेवर. सावी, काय चाललं होतं? सर, मला खूप आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून. मला पण तुला बघून खूप आनंद झालाय.
तसं मी थोड्याच दिवसांसाठी आलोय, पण काय नसावी, मी ह्या शाळेपासून लांब राहू शकतो, तुझ्यापासून नाही. आणि काय चाललं होतं इकडे? सर त्यांनी मला धक्का दिला. का रे बाबा, का ढकललंस तू? माझ्या आईचं आणि आरवच्या बाबांचं लग्न आहे म्हणून आम्ही अक्षय क्लासला चॉकलेट वाटत होतो. त्यांनी ते चॉकलेट फेकून दिलं आणि आम्हाला बोलला असं कधीच नाही होत. माझी आई फक्त माझीच आई आहे आणि आरवचे बाबा फक्त आरवचेच बाबा आहेत. ते कधीच लग्न करून आमच्या दोघांचे आई बाबा नाही होऊ शकत. पण सावी, पण बरोबर बोलतोय तो काही चुकीचं बोलत नाहीये. तर हो अरे, तो बरोबर बोलतोय. मला सांग, जरी यांचं लग्न झालं तरी ते तुझे बाबा नाही ना होऊ शकत. तुम्ही खोटं बोलताय. सावी, रडू नको ना. तर सावी रडते. तुम्ही आणि कदाचित त्यामुळेच हे नातं तयार झालं. पण मैथिली, या जगात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, कधीच नाही. मी हा जो काही निर्णय घेतलाय, आय होप तुला माझा निर्णय पटला असेल मैथिली. चिंता करू नका धनंजय. तुमच्या या निर्णयाने सगळ्यात जास्त खुश कोण असेल ती माझी मैथिलीच असेल. खात्री आहे मला. माझी मुलगी आहे ती धनंजय, मी ओळखते तिला. तुमचा हा निर्णय तिला नक्की आवडला असेल. आपला विस्कटलेला संसार एक चांगली मुलगी सावरतीये याचा आनंदच झालेला असेल तिला. आणि तुम्ही एकट्याने दुःखात असे दिवस काढावेत याचाच जास्त त्रास होत असेल तिला. त्यामुळे आता चिंतामुक्त झाली असेल ती. म्हणूनच मला खात्री आहे तुमच्या या निर्णयात ती नक्की तुमच्या बरोबर असेल. चला आता आवरूया. सुंदरी आणि तिच्या घरचे वाट बघत असतील. आवरा तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा बसा. आज बरेच स्टुडंट्स ऍबसेंट दिसत आहेत. आणि आरोह आणि सावी नाही आलेत का आज? नाही सर. कोणाला माहिती ते का नाही आले आज? नाही माहित. मग मी सांगते. मी सांगते ते दोघं का नाही आलेत ते. सर, तुमच्याशी जरा बोलू शकते का? हो, येस, मी आलो. एक मिनिट फक्त. बरोबर स्टुडंट्स, ऐका, पटकन आपलं ड्रॉइंग बुक्स काढा. परवा तुम्हाला माहिती आहे ड्रॉइंग दाखवलं होतं, नेचरचं माउंटन्स वगैरे होते, तर ते पटपट करायला घ्या. मी आलो लगेच. आई, अगं तू शाळेत का आलीयस? काय प्रॉब्लेम झाला तर? तू घरी येणार होतास, तू आला नाहीस म्हणून मीच आले. हे बघ, मी माझं काम करतोय, मी योग्य वेळी घरी येणारच आहे. असं आज लग्नाचं आमंत्रण द्यायला आले
लग्न होऊन झालं की आहे हा. टोमणं मारतेस तू आता. नाही नाही, वस्तुस्थिती सांगते तुला. उशीर झालाय आपल्याला. कालच सांगितलं होतं तुला त्या दोघांच्या लग्नासाठी घरनं परवानगी मिळाली आणि आता लग्न ठरलंच सुद्धा. सावी आणि आरव लग्न झाल्यावरच येतील शाळेत. तू वाट बघत बस त्यांची शाळेत. काय आई, अगं माझा प्लॅन काय होता की सावीचं मन जिंकायला हवं. तिच्या मनात मी हे बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो की हे लग्न चुकीचं आहे म्हणून येत होतो शाळेत सतत. काय उपयोग आहे त्याचा? सावी आता शाळेत येणार नाही. सुंदरी आणि धनंजयचा आज साखरपुडा आहे. 4 दिवसावर लग्न आलंय. लग्न आलंय ना, लग्न झालं तर नाही अजून. मी हे लग्न होऊ देणार नाही. म्हणजे नेमकं काय तुझ्या डोक्यात आत्ता सांग मला. तू म्हणत होतीस ना खरी आहे म्हणून. ठीक आहे, येतो मी काय, पण एका वेगळ्या रूपात. अरे आदित्य, कशालाही लपवाछपी. सरळ आदित्य म्हणून ये ना. सावीवर हक्क आहे तुझा. तू माफी माग. मी सगळ्यांशी बोलून, काळजी नको करूस. आई अगं, तू फार साधी आहेस, तुला कळत नाहीये. जर असं आलो ना आदित्य म्हणून घरात तर कोणी उभं नाही करणार मला. हे बघ, मला माझ्या पद्धतीने एकदा सावीचं मन जिंकू दे. त्यानंतर तू सांगतेस तसं करू आपण. हा, आणि तू निश्चिंत राहा. ह्यावेळेला मी घरी येतोय. अरे बाळा, असा विश्वास आहे तुझ्यावर. मला ना तुझं फक्त सुख बघायचं आहे, इतकंच. हे बघ, मला माहिती आहे. पण तू आता अजिबात काळजी करू नको. तू नीट जा घरी, मी येतो. सांभाळून जाई. मी येतो. मी